नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्या शिलाई कामाचा आज आहे जो आपण शिवण क्लास घेत आहोत त्याचा आहे 8वा दिवस। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त फ्रंट भागाचीच कटिंग पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे आणि त्याची स्टिचिंग पण आधी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्या अगोदर सगळ्यांना सॉरी, कारण मागच्या काही 4-5 दिवस झाला आपले व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते, कारण घरी कार्यक्रम असल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आले नाहीत, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत। त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड झाले नव्हते, पण आता इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ अगदी रेग्युलर येतील। तर इथे बघा मी सगळी जी माप आहेत आजच्या कटिंगची तुम्हाला इथं मी साईडला दिलेली आहेत, त्याच तीच माप वापरून आजच्या आपल्या ब्लाऊजची आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। तर इथे बघा इथे मी पेपर घेतलेला आहे सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करण्यासाठी, आणि इथे एक सिंगल पेपर घेतलेला आहे मी फक्त फ्रंट पार्टची आपल्याला कटिंग करायची आहे म्हणून। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं। तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघा दोन ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपली जी लाईन आहे ती सरळ येते। तुम्हाला पण असे 2 ठिकाणी लाईन करून घ्यायची आणि आपल्याला इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे, आणि ही लाईनीवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं। तर शोल्डरचं माप हे टोटल आपले जे पाठीमागचा गळा असतो ना त्याच्यावर अवलंबून असतं, म्हणजे तुमचा पाठीमागचा गळा किती डीप आहे त्याच्यावर अवलंबून असतं शोल्डर किती घ्यायचं ते। तर इथे बघा आपला जो शोल्डर आजच्या व्हिडिओमध्ये आहे तो आहे 5.5 इंच, कारण पाठीमागचा गळा जो आहे तो आहे 10.5 इंच, त्याच्यानुसार इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 6 इंच इथं मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे। तर इथे बघा मुंड्याचं मार्किंग करताना जिथं शोल्डर आपण 5.5 घेतले तेवढंच खाली मुंड्याच्या साईडला पण आपलं 5.5च आलं पाहिजे, आणि नंतर तिथून आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सेम त्याचप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचं आहे, आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याचप्रमाणे तुम्हाला मार्किंग करून कटिंग करायची आहे। तर इथे बघा आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 36 इंच, त्याचा चौथा भाग टाकायचा 9 इंच, आणि साईडला शिलाई मार्जिन 1.5 इंच किंवा 1.25 तुम्हाला जेवढे घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 1.25 इंचावर 1.25 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं 6 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथे जरूरत नाही आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायची, पण तरी पण मी सांगते तुम्हाला। तर पाठीमागच्या मुंड्यासाठी 6 इंच मार्किंग केलं, आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। आणि आकार देताना कुठून आकार द्यायचा, तर आपण जे मुंड्याचं मार्किंग केलेलं असतं ना त्याचं बरोबर हाफ करून घ्यायचं, आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचा आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने ते आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे। आता आपण कमरेचं माप टाकूया, आणि इथे फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा या टायमाला लक्षात राहिलं नव्हतं, त्याच्यामुळे मी नंतर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की पुढच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते। ओके, तर इथे बघा मी कमरेचं माप टाकलेलं आहे। तर कमरेचं माप टाकताना आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा, आणि 1 इंच आपल्याला जे पाठीमागं आपण डोट घेतो ना त्याच्यासाठी, आणि 1.25 इंच शिलाई मार्जिन। अशा प्रकारे माप घेऊन इथे मी टाकलेले आहेत, आणि आपल्या साईडच्या 2 लाईन आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत। एक आहे आपली फिटिंगची लाईन, आणि एक आहे आपल्या साईडला जे मार्जिन असतं ना त्याची लाईन। ओके, त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर तुमची जेवढी पण शोल्डर पट्टी असेल 2.5 असेल तर त्यांच्यात 1 इंच प्लस करून माप टाकायचं। 2.25 असेल तर त्याच्यात 1 इंच प्लस, म्हणजे जेवढं असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं हे नवीन शिकणाऱ्यांनी, आणि ज्यांना ऑलरेडी येतं त्यांनी पाऊण इंच ॲड करायचं, म्हणजे बरोबर येतात। कारण आपल्याला पायपिंग करायची असते तर फक्त 1/2 इंचच आपलं शिलाईत जातं ना, मग अशा वेळेस 1/2 इंच ॲड केलं तरीही चालतं। त्याच्यानंतर बघा गळ्याचं मार्किंग केलं, तर इथे गळा आलेला आहे आपला 2.25 इंच, आणि खालच्या साईडला मी इथं 2.5 इंचावर मार्किंग केलं, आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आता पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर पुढच्या गळ्याला इथे बघा परफेक्ट असा गोल शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे। तर योकपट्टीचं मार्किंग करताना आपल्याला सगळ्या साईजला 3.5 आणि 2.5 इंचची अशी आपल्याला योकपट्टी काढायची आहे। पण इथे जर तुम्हाला शेप द्यायला जमत नसेल तर इथे बघा सगळ्यात अगोदर खालच्या साईडला दोन्ही साईडला 2.5 इंच मार्किंग करायचं, एक सरळ लाईन आखून घ्यायची, आणि त्याच्यानंतर 1 इंच वरती घेऊन इथे बघा अशा प्रकारे 1 इंच वरती घ्यायचं, आणि अशा प्रकारे योकपट्टीचा शेप द्यायचा, म्हणजे आपल्या योकपट्टीचा शेपही परफेक्ट येतो आणि आपल्याला शेप द्यायला अवघड पण जात नाही।
ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे कटोरीचं मार्किंग. तर आता कटोरीचं मार्किंग किती करायचं, कुठल्या साईजसाठी कटोरी किती घ्यायची, तर इथे बघा हा जो मी चार्ट दाखवत आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा आणि नंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पण घेऊ शकता. याच्यात सगळ्या साईजचं मी तुम्हाला कुठल्या साईजला किती कटोरी घ्यायची ते अगदी डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे. आणि याचा फॉर्म्युलासुद्धा मी याच्या अगोदर आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगितला आहे की कटोरी कशी काढायची ते प्रत्येक साईजसाठी. तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ तो नक्की बघा. त्याच्यात ह्याचा फॉर्म्युला सांगितला आहे कटोरीचा, म्हणजे तुम्हाला अगदी इझिली सगळ्या साईजचे हेवी साईज असेल कुठलीही साईज असेल तरी तुम्हाला ती अगदी इझिली जमून जाईल. ओके. त्याच्यानंतर इथे बघा आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे बघा अर्धा इंच आतमध्ये घेतला आणि पुढच्या मुंड्याचा मी इथं आकार दिलेला आहे. आणि आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथून थोडंसं खाली घ्यायचं, म्हणजे आपले जो मुंड्यामध्ये आहे तो घोळ किंवा चुन्या वगैरे अजिबात येत नाहीत. तर इथे बघा कटोरी आपण 36 साईजसाठी घेतलेली आहे 5.5 इंच. त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार आहे तिथून घेतलेलं 2 इंच आणि गळ्याला खालून 1 इंच अशा प्रकारे मार्किंग केलं. आणि हे जे मार्किंग आहे ते अशा प्रकारे अगोदर डॉट डॉटने जोडून घ्यायचं, म्हणजे आपला कटोरीचा शेप परफेक्ट असा येतो. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्याचप्रमाणे इथे आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर इथे बघा आपल्या कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. आणि इथे पण मी तुम्हाला कटोरी कशी काढायची त्याचा फॉर्म्युला सांगते. तर आपली छाती आहे ना त्याचा 6वा भाग घ्यायचा. आता आपली छाती किती आहे 36, त्याचा 6वा भाग किती येतो 6 इंच, 6 36. त्याच्यानंतर अर्धा इंच आपल्याला त्यातून कमी करायचा. तर 6 मधून अर्धा इंच कमी केलं किती राहिलं 5.5 इंच. तर अशा प्रकारे आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं माप काढायचं असतं. आता इथे बघा कटोरीचं आपलं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता मी परत एकदा तुम्हाला सगळी मापं लिहून दाखवते. तर शोल्डर घेतला होता 5.5, गळा आहे 2.25, मुंडा घेतला होता 6 इंच, पुढचा गळा पण आहे 6 इंच. आणि इथे बघा साईडला शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण 1.25 इंच. आणि योकपट्टी जी आहे ती पुढच्या साईडला 3.5 आणि पाठीमागच्या साईडला 2.5 अशा प्रकारे पूर्ण आपण मापं टाकलेली आहेत कटोरी ब्लाऊजची 36 साईजसाठी. आणि 36 साईजसाठी आपली कटोरी आहे 5.5 इंच. आणि ते बघा गळ्याला खालच्या साईडने आपण 1 इंच मार्किंग केलेलं आहे आणि मुंड्याच्या साईडला 2 इंच मार्किंग केलेलं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण मापं पण मी तुम्हाला अगदी सांगितलेली आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ समजत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तरी पण खाली कमेंट करून सांगा तुम्ही मला, मग मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. तर इथे बघा आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे. आणि आता ही पुढच्या भागाची कटिंग आहे त्यामुळे इथं डायरेक्ट आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट केला तरीही चालेल. पण जेव्हा तुम्ही दोन्ही पार्ट एकत्र कट करत असाल पाठीमागचा आणि पुढचा, तर तुम्हाला पुढच्या मुंड्याचा आकार कट न करता अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करायचा आणि नंतर जेव्हा दोन्ही पार्ट तुम्ही वेगवेगळे कराल त्याच्या वेळेस तुम्हाला पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा आता आपल्याला योकपट्टी कट करून घ्यायची आणि नंतर कटोरी कट करून घ्यायची आहे. पण ही जी कटोरी आहे ती आपली कच्ची कटोरी आहे, कारण ही आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ही कटोरी आपण नाही यूज करू शकत कारण ही छोटी कटोरी आहे, याच्यात आपल्याला वाढवायची आहे. तर ती कशी वाढवायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा कटोरी कट करून झालेली आहे. आता हे जे 2 पार्ट आहेत ते साईडला ठेवूया आणि कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर इथे बघा साईडच्या भागाला आपल्याला 2 ते 3 लाईन एवढं कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण त्याचा कटोरीचा मध्यभाग काढून घेऊया, कारण तिथपर्यंतच आपल्याला कट करायचं असतं. तुम्ही अशी फोल्ड करून पण मध्यभाग काढू शकता किंवा असं टेप ठेवून त्याचा बरोबर हाफ करून पण मध्यभाग काढू शकता. तुम्हाला जे इझी पडेल तसं तुम्ही करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा 2 ते 3 लाईन इथं वरती घेतलं होतं, तिथे अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला कटोरी साईडच्या पार्टला अशी थोडीशी कट करून घ्यायचा. तर कट कशासाठी करायचं, कारण आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो एकदम राऊंड आणि परफेक्ट असा बसतो आणि कटोरीला उभार पण छान येतो. त्याच्यामुळे इथं थोडंसं कट करून घ्यायचं. अशी कटोरी लांबट अशी होत नाही, गोल अशी कटोरी आपली छान येते. तर इथे बघा आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. त्याच्यासाठी इथे मी बघा दुसरा पेपर घेतलेला आहे, जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथं कट करून टाकूया. तर इथे बघा कटोरी वाढवताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं, जे आपली ही मूळ कटोरी आहे ना ती जशी आहे तशीच ठेवून मार्किंग करून घ्यायचं. पण त्याच्या अगोदर साईडला आपल्याला 1.5 इंच एवढं
मार्किंग करून तिथे एक निशाण करून घ्यायचं, कारण कटोरी आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवायची. तर इथे बघा मी 1.5 इंच माप टाकला आणि तिथं कटोरी ठेवून आपल्याला आता जशी कटोरी आहे तशीच मार्किंग करायचं आहे. आता सध्या आपल्याला कुठेच काही वाढवायचं नाही आहे. तर इथे बघू शकता सेम जशी आहे तशीच कटोरी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्या ह्या फ्री शिवण क्लासमध्ये आजचा आपला 8वा दिवस आहे. याच्या अगोदरच्या 7व्या दिवशी आपण बघितली होती 32 साईजची कटोरीचं त्याचं पेपर कटिंग पूर्ण स्टिचिंग पूर्ण एकदम फुल डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो जर कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर इथे बघा आता मार्किंग झालेलं आहे. तर इथे बघा जिथं आपण 1.5 इंच वाढवलं होतं ना तिथं आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून जोडून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर मी गळ्याच्या साईडला 1/2 इंच वाढून घेतलंय. तर तिथं आपल्याला हुकाई पट्टी जोडण्यासाठी बघा 1/2 इंच लागतं ना, त्याच्यामुळे इथं गळ्याच्या साईडला 1/2 इंच वाढवलं. त्याच्यानंतर जिथं 1.5 इंच वाढवलं होतं तिथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि ह्या जे 2 पॉईंट आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा आता आपला जो साईड पार्ट आहे जिथं आपण मुंडा जोडतो तिथं पण आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कटोरी वाढवायची आहे. आणि ते बघा गळ्याच्या साईडला वरती आपल्याला 3 लाईन एवढं वाढवायचं आहे. म्हणजे अर्धा इंच पण नाही, अर्धा इंच जर वाढवलं ना तर जास्त होतं, त्याच्यामुळे अर्धा इंचाला 1 लाईन कमी एवढीच आपल्याला कटोरी गळ्याच्या साईडला वाढवायची आहे. आणि पुढचा गळा जर मोठा झाला तरी पण आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे गळ्याच्या साईडला जास्त पण वाढवायचं नाही आहे. ओके. तर इथे बघा वाढवून मी शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर मधल्या आपल्याला इथं कटोरीचा जो मध्य काढलेला आहे ना तिथून खाली आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा खालच्या साईडला मी 1/2 इंच वाढवून घेतलं आणि आता हे जे 2 पॉईंट आहेत ना ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सेम त्याचप्रमाणे आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चेक करायचं दोन्ही पार्ट आपले जे आहेत ते सेम आहेत का. कमी जास्त असेल तर मधला पॉईंट आपल्याला थोडासा चुकलेला असतो, म्हणजे थोडासा कमी जास्त झालेला असतो. तर इथे बघा 1 लाईन एवढा इथं कमी जास्त झालेला होता, तर तो मी इथं सरळ करून घेतला आणि परत एकदा लाईन आखून जोडून घेतलेला आहे. तर इथे बघा ही आपली 36 साईजची पूर्ण जी कटोरी आहे ते वाढवून झालेली आहे. तर मी कुठली साईडला किती वाढवलं ते इथे मी लिहून तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुम्हालाही समजेल की कुठल्या साईडला किती वाढवायचं. आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा तुम्हाला जर कटोरी वाढवायची असेल तर तुम्ही डायरेक्ट बघू शकता. कारण प्रत्येक वेळेस व्हिडिओ ओपन करून एवढं तुम्ही कोणी बघत बसत नाही, त्याच्यामुळे ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला की तरी तुम्हाला हे जे मार्किंग दिलेलं आहे त्याच्यात लिहून मेजरमेंट कुठल्या साईडला किती वाढवायचं, मग तुम्ही डायरेक्ट बघून पण तुम्ही तशी कटोरी वाढवू शकता. ओके. तर इथे बघा आता जो मधला टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंचाचा आणि दोन्ही साईडला आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच. तर इकडे बघा इकडच्या साईडला 1.5 इंच आणि इकडच्या साईडला 1.5 इंच अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला हे जे दोन्ही पॉईंट दिलेले आहेत ते अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके. तर इथे बघा आता पूर्ण कटोरी आपली इथं वाढवून झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊया आणि जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं कटोरी कट करून घ्यायची आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची तुम्हाला मी पुढच्या भागाची शिलाई दाखवणार आहे आणि नंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच ब्लाऊजची मी तुम्हाला फिटिंग एकदम परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची, गळ्याला पायपिंग कशी करायची ते अगदी डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो व्हिडिओ उद्याच अपलोड होईल, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं म्हणलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही पण एवढा मोठा व्हिडिओ बघत नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला पण जे नॉलेज मिळायचं ते पण कमीच होतं. तर इथे बघा कटोरी आपली इथं पूर्ण वाढवून झालेली आहे, फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता हे जे आपण पेपर पॅटर्न काढलेले आहेत ते ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून नंतर मेन पीसवर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा आपण चेक करून बघायचं आहे एकदा आपली कटोरी परफेक्ट आहे का. तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आलेली आहे. आणि कटोरी आपली अशी ठेवल्याच्या नंतर मुंड्यापेक्षा थोडीशी खाली एक्स्ट्राच राहिली पाहिजे, तरच आपली कटोरी जोडल्याच्या नंतर व्यवस्थित येते. ओके. तर इथे बघा आता सगळे जे पेपर पॅटर्न होते ते मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर ब्लाऊज पीसवर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची ते जमत नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा, त्याच्यात अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 32 साईजचा आपला कटोरीचा ब्लाऊज आहे ना
त्याच्यामध्ये सविस्तर सगळं सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा। तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी योगपट्टी जोडायला घेतलेली आहे आणि योगपट्टी जोडताना सगळ्यात अगोदर आपल्याला खालच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची, नंतर अस्तर पलटी करून इथे त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि अस्तर आतल्या साईडला पलटी करून इथे बघा आपल्याला त्याच्यावर परत एकदा दाब शिलाई मारून घेऊन परत अस्तरच्या साईडने चारही बाजूने शिलाई मारायची आणि जो आपलं जे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। आणि सेम याच पद्धतीने आपल्याला जी दुसरी आपली योगपट्टी आहे तीही जोडून घ्यायची आहे। ते इथे बघा आता दोन्ही योगपट्ट्या आपल्या इथे जोडून झालेल्या आहेत आणि योगपट्टी ठेवताना दोन्ही समोरासमोर ठेवायच्या, म्हणजे उलटसुलट आपल्या योगपट्ट्या जोडून होत नाहीत। तर इथे बघा दोन्ही योगपट्ट्या जोडून झालेल्या आहेत। आपण आता मुंड्याचा पार्ट जोडून घेऊया। तर मुंड्याचा पार्ट पण ठेवताना इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही असं समोरासमोर दोन्ही पण पार्ट ठेवायचे, कारण नवीन शिवणारे असते त्यांचं काय होतं प्रत्येक वेळेस दोन्ही पण पार्ट एकाच साईड समजा सेपरेट आपण ठेवून जोडायला लागलं ना तर दोन्ही पण पार्ट एकाच साईडचे जोडून तयार होतात। त्याच्यामुळे ही गोष्ट नवीन शिकणाऱ्यांनी खास करून लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला शिलाई खोलायची वगैरे जो त्रास आहे नंतरचा तो वाचतो। ओके, तर इथे बघा सेम त्याच पद्धतीने इथे आपण दुसरा मुंडा पण जोडून घेतलेला आहे। तर इथे बघा दोन्ही पण मुंड्याचे पार्ट आपले इथे जोडून झालेले आहेत। आता आपण कटोरी जोडून घेऊया। तर कटोरी पण सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे, समोरासमोर ठेवायची आणि चारही बाजूने शिलाई मारून जो आपला ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून टाकायचा आहे। आणि ज्यांना बाही कटिंग वगैरे जमत नसेल करायला त्यांच्यासाठी पण मी एक बाहीचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये बनवला आहे, तोही तुम्ही चेक करा। खूप सोप्या पद्धतीने बाही कटिंग सांगितलेली आहे। तर इथे बघा कटोरी जोडताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो कटोरीचा नोक असतो ना तो आपल्याला थोडासा पुढे ठेवायचा आणि नंतरच कटोरी जोडायला चालू करायची, म्हणजे अर्धा इंच एवढं जे कटोरीचं टोक आहे ते पुढे ठेवायचं आणि जोडायला चालू करायचं, म्हणजे काय होतं आपला पुढचा गळा जो आहे तो परफेक्ट असा गोल येतो। तर इथे बघू शकता तुम्ही कटोरीचा आपल्या पुढचा गळा एकदम गोल आलेला आहे। त्याच्यानंतर कटोरी अशी फोल्ड करायची आणि बरोबर 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन इथं आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे। तर इथे बघू शकता कटोरी अगदी परफेक्ट अशी आपल्याला आलेली आहे। त्याच्यानंतर इथे बघा आपण जिथे योगपट्टी जोडणार आहोत तिथं थोडंसं कट करायचं, म्हणजे कटोरीचा जो शेप आहे ना तो अगदी परफेक्ट असा बसतो। आणि योगपट्टी जोडताना पण आपल्याला योगपट्टीचं जे टोक आहे पुढचं ते थोडंसं बाहेर काढून नंतरच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली योगपट्टी पण अगदी परफेक्ट अशी आलेली आहे, कारण कमीही झालेली नाही जास्तही झालेली नाही, कारण आपलं जे कटिंग आहे तेच परफेक्ट आहे। तर इथे बघू शकता एक पार्ट इथं तयार झालेला आहे। सेम याच पद्धतीने मी इथं दुसरा पार्ट पण तयार करून घेते। इथे बघा आता दुसरा पार्ट पण मी इथे तयार करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचे दोन्ही पार्ट सेम आहेत का, तर कमी जास्त असतील तर याच वेळी आपल्याला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर आता हुकाई पट्टी जोडायची आहे। तर हुकाई पट्टी जोडण्यासाठी जे गळ्याच्या आपला जो अस्तरचा पार्ट आपण पाठीमागचा कट करतो त्याच्यामध्ये जे गळापट्टी निघते त्याच्यातलीच आपल्याला इथं हुकाई पट्टीसाठी घ्यायची आहे। तर इथे बघा हुक लावण्यासाठी आपल्याला अस्तर जो आपला मेन बाजू आहे ना तिकडनं पट्टी लावायला चालू करायची आहे। जेव्हा पण आपण हुकाची पट्टी लावतो तो आपण सरळ बाजूने लावायला चालू करतो आणि जी पूर्ण पट्टी आहे ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते। ते इथे बघू शकता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि दोन्ही बाजूने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची, एक कडेला आणि एक आतमध्ये जिथं आपण पट्टी फोल्ड केलेली आहे तिथं। ते इथे बघू शकता इथं हुकाची पट्टी आपली लावून झालेली आहे। आता आपण लोकाची पट्टी लावायची। तर लोकाची पट्टी लावताना आपल्याला नेहमी अस्तरच्या साईडने लावायला चालू करायची असते, म्हणजे उलट्या बाजूने लावायला चालू करायची आणि सरळ बाजूला आपल्याला हाफमध्ये फोल्ड करायची असते। तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही इथं बघा उलट्या साईडने लावायला चालू केली, त्याच्यानंतर अशी फोल्ड करायची आणि नंतर त्याच्यावर दाब शिलाई द्यायची। इथे बघा त्याच्यानंतर हाफमध्ये फोल्ड करायची आणि हाफमध्येच आपल्याला इथं ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे, कारण जे आपली लोकाची पट्टी असते ना त्या हाफमध्ये बाहेर असते। ते इथे बघू शकता
लोकाची पट्टी पण इथे आपली जोडून झालेली आहे आणि साईडला पण मी एक शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे जे पट्टे आहे ते सरळ चोपून व्यवस्थित बसते. ते इथे बघा, त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचे दोन्ही पट्ट्या कुठल्या कमी जास्त झालेल्या आहेत का. जी कमी जास्त झालेली असेल तर इथे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला गळापट्टी लावायची आहे. तर इथे आपण पायपिंग करणार आहोत, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ते बघा, अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज बनवून तयार होणार आहे.